चाल बाई, आता स्वयंपाक झाला. आणि आता पाणी काहीच नाही आहे. प्याले बी पाणी नाही आहे घरात. प्याले पाणी नाही. आता पहिले प्याले पाणी घेऊन येतो. माझ्याशिवाय तसं कोणी पाणी आणणार थोडी नाही काही. मलाच आणा लागेल पाणी. मी आणलं म्हणजे सगळं पिऊन घेतात, पण डबल कोणी आणत नाही पाणी. भूकही लागली लय. पण आता पहिले पाणी आणतो आणि मग जेवण करतो. नाही तर जेवता जेवता तहान लागली म्हणजे मग काय, जेवता जेवता तहान लागली तर मग काय विहिरीवर जाऊन पाणी पिऊ का. म्हणून पहिले पाणी घेऊन येतो आणि मग जेवण करतो. सगळ्यांना सोबतच बसतो मग. पहिले पाणीच घेऊन येतो. अरे वा, वहिनीनं स्वयंपाक बनवला वाटते. गरम गरम पिठलं भाकर घेतो खाऊन. लय भूक लागली गड्या, लय भूक लागली जोरानं. बसतो जेवायला. 4-5 भाकरी तर आरामात दाबतो मी आता. काय करून राहिला रे भाऊ? पायल पायल जेवण करतो मी. पाय, वहिनीनं मस्त गरम गरम पिठलं भाकर बनवली. लय भूक लागली, तोंडाला पाणी सुटलं हे पिठलं भाकर खाऊन. आता मी 4-5 भाकरी आरामात दाबतो चांगल्या. मस्त कांदा आपल्याला कापून जाय. मला बी तर लय भूक लागली रे भाऊ. मी बी जेवतो. हाव, तू बी जेव. पहिले कांदा कापून आण. मीच काय नाही कापू कांदा. तू कापून आण ना कांदा. मी नाही कांदा कापून आणत. तू सगळं खाऊन घेशील. बाबा कालटे, मी काय खाऊन घेऊ. जाय कांदा कापून आण पहिले. पोरगी आहेस तू, पूर्ण घरात कामं केले पाहिजे. आणि पोराला खाणून सायत बसूनच खाल्लं पाहिजे काय? पहिले कालटी म्हणतं. तू पाय मुच्छळ. जास्तीची वाजू नको, समजलं ना? जाय पहिले कांदा कापून आण म्हटलं तेवढं कर. अरे काय झालं रे बापा. बापा किती भूक लागली रे. अरे बाप रे बाप. बनवला का स्वयंपाक ना प्रभानं? किती वेळची झांबल करून राहिली होती बापा इथं. आता बनवला स्वयंपाक आणि गेली कुठे ये. चला आपण जेवण करून घेऊ. आई, कांदा आण कापून जाय बरं. इले सांगतो पायल तर कांदा कापायला चालली नाही. मी कायले जाऊ आई? हा नुसतं आई तर खाते. मी नाही कापून. तू आण कापून जाय. अरे भांडू नका. भूक तर मला बी लय लागली. चल कांदा कापून आणतो मी. बसा जेवायले. ते बरोबर कुठे गेली बाबा? वहिनी बहुतेक पाण्याला गेली असेल. पाणीच नव्हतं. आजही बेसनच बनवलं काय वहिनी? 2 दिवस गेले की बेसनच बनवते. चांगल्या भाज्या बनवता येत नाही काय मी तिले? जेव्हा पाहिजे तेव्हा बेसन. बरं बसा तुम्ही, मी आणतो कांदा कापून. हो आण लवकर जाय, लय भूक लागली. झालं का मावशी पाणी भरून? हो बाई, पाणी काय 2-2 खेपा नेतो आम्ही. जसं झालं तसं. तुझ्या घरी काय तूच भरतं काय पाणी? तुझी सासू, तुझी ननद कोणीच नाही येत अडावर. तूच दिसतं जेव्हा पाहिलं तेव्हा. हो ना, नवीन समजा लग्न व्हायलाय 5-6 महिने झाले, पण तरी बी अडावर पाणी भरायला येते परवा. खरंच किती चांगली आहे बाई तू परवा. लय मस्त आहे बाई. तुझी सासू बली वैदी आहे बापा. खायला सांगा फक्त तिला टोपलं भर. खायसाठी ते कधी घरदार निघते. हो ना, त्या येत नाहीत पाणी भरायले. मी आहे आता म्हणून येत नाहीत त्या. माझ्या लग्नाच्या अगोदर येत असतील ते पाणी भरायला, है ना? हो कायची ते सासऱ्याकडून पाणी भरून घेत जायते. ते कायची येते ऐदी बाई आहे ते. आता तर बरतली जायती होती मला करूनच भेटली. काय करता मावशी? आपलं घर आहे, आपल्याला करावंच लागते. रडत पडत केलं तरी आपल्यालाच करावं लागते आणि खुशी केलं तरी आपल्यालाच करावं लागते. म्हणून करतो मी. चला बापा, स्वयंपाक केला, पाणी भरायला आली. भूकही खूप लागली होती. आता इकडून गेली की जेवण करतो, कारण की थेंबही पाणी नव्हता प्यायले. म्हटलं जेवण करायला बसा, तर मग पाणी नाही प्यायले, म्हणून पहिले पाणी भरायला आली. चला येतो मग मावशी. हो ये बाई ये. किती साजऱ्या स्वभावाची पोरगी आहे व हे. बल्ल्या खराब घरात पडली. नाही तर काय बाई, सासू बल्लीच आहे बाई हिची वैदी. अव सासू काय, पुरं घर खराब आहे. मग कोणीच नाही चांगलं. नवरा बी दारू पिते म्हटलं, देरही दारू पिते. पहिलं खाऊच घर आहे. सासू तर घरातले भांडे इकू खाते. नसला पैसा घरात तर एवढी कशी बेकार घर आहे काय मिळते. काहीच वडण नाही ना, काही नाही. पोरगी चांगली आहे व फसली बिचारी. हो ना, फसली. चांगल्या पोरीस फसतात. मागायचं चांगलं होते. चाल बापा, माया तर स्वयंपाक करायला तिया. माया झाला. चला आता उन्हाचं मग जीवार येते. आता भरून घेतलं मग संध्याकाळचं शिवाय कोण येते. हो बाई, आता भलं ऊन तापून राहिलं. अरे बापा देवा, अरे देवा, काय करू बापा. कसं सासर भेटलं मले. आजही पुरं चक्क करून टाकलं. बेसन भाकर कुटका बी नाही ठेवला मले. एवढ्या मोठ्या भाकरी करून गेली होती मी. चाटून पुसून खाऊन घेतलं. रोजच झालं. स्वयंपाक झाल्या जेवलं तर बरं राहते, नाही तर स्वयंपाकच नाही उरत. बुवाऱ्या वानाचे पुरी बोळ लावून टाकतात दवडीले. काहीच नाही ठेवलं माझ्यासाठी.
आता बोलून बी काही उपयोग नाही आहे. मूर्खाच्या नादी लागून डोक्यावर किती की गोट्यावर डोकं आपटलं तर डोकं आपलंच फुटते, पण गोट्याला बाजार नाही फुटत. आता डबल स्वयंपाक करणं माया जीवावर आला, आणि हा माया नवरा हा तिकडेच बाहेरच खाऊन येते आणि दारू पिऊन येते. काय करू बापा, आता राहतो मी उपाशीच. आता नाही स्वयंपाक करत मी. जाऊ दे, पाणी पितो आणि झोपून राहतो मी बी. आता काही उपयोग नाही आहे बोलून बी, काहीच फायदा नाही आहे. उलट आपल्याला 4 गोष्टी समजून सांगतील, भांडण बी करतील. त्यापेक्षा नाही बोलत तर पुरते. एवढा पसारा आहे घरात, पण कधी दोघी मायले की कामं नाहीत करत घरात. बाहेर जाऊन गप्पा मारतात, सगळं कामं माया एकटीवर टाकून देतात. खरं ना, लयच माया नशीब फुटलं. काहीच नाही पाहिलं मायासाठी माया भाऊ भाऊजीनं, काहीच नाही पाहिलं. काय घर देऊन दिलं मले, एवढा श्रीमंत घरची पोरगी मी. खरंच काय पाहिलं माया भावानं, काय माहीत मायासाठी. काही दिसलं नाही का माया भावाला, काय माहीत. असं वाटते रागा 4-5 दिवस माहेरी चाललं जा, पण मनात अजून विचार येते. डबल तर इथंच येऊन नांदा लागते, तिकडे जाऊन बी काय फायदा आहे. आले का तुम्ही? दारूचा वास. आज बी तुम्ही दारू घेऊन आले? मी कशाला दारू पिऊ? जेव्हा पाहिजे तेव्हा मला दारू पियाचा आरोप लावत राहतं. मी दारू घेऊन नसतो पेत. तुमच्या तोंडाचा दारूचा वास येऊन राहिला म्हटलं. आणि म्हणता मी दारू नाही पिऊन राहिलो म्हणता. अहो तुम्हाला समजत कसं नाही? आपला संसार, आपली बायको, हां ते घरचे आहेच तुमचे खराब खाऊस, पण तुम्ही चांगले राहा माझ्यासोबत. हे पाय, माया घरच्या नाव ठेवू नको, समजलं ना? माया घरच्या काही बोलू नको म्हटलं. काय केलं माया घरच्या ना? काय काय केलं काय? नुसतं खाऊस आहेत, सगळं खाऊनच घेतात. कमाई पाहिली काहीच नाही. तुम्ही एकटे कमाई करता आणि सगळेजण घरात खातात. बाकीचे सगळ्यांना कमायला नाही पाहिजे काय? गणेश म्हटलं एवढे मोठे आहेत, म्हटलं आता लग्न करावं लागते त्याचं, ते बी काही काम नाहीत करत. तुम्ही एकटे कुठलं काम करताना एवढं घर चालवसान? आपल्याही परिवार वाढीन. आता आपल्याही लग्नाला 6 महिने झाले आणि आपल्याला एखादं लेकरू होईल, मग कसं आपलं कसं भागीन आपलं? मग जास्तीचा विचार नको करू तू, समजलं ना? पाहिन मी कसं करायचं, काय करायचं तू. काय करावं या माणसाचं? या माणसाला संसारच समजून नाही राहिला की आपलं लग्न झालं फक्त 6 महिने झाले, आपला भाऊ काहीच काम करत नाही. माय पायरी सगळं खाऊन घेते घरातलं. करू तर काय करू मी? बहीण लग्नाची काय कसं होईन या घराचं देव जाणे.